राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले, हातात हात घातले, एकमेकांशेजारी बसले आणि भाषणही केली। हे चित्र तब्बल 20 वर्षांनंतर दिसले। आता मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आलेत, पण या दोघांमध्ये कडवा संघर्ष का निर्माण झाला, त्यावेळी नेमकं असं काय घडलं की हे दोघे वेगळे झाले, हेच सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। राज उद्धव यांचं कुठं बिनसलं होतं? राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? राज उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय? नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे, जन्म 27 जुलै 1960। नाव राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968। ठाकरे घराण्यातील रक्ताचे सख्खे चुलत भाऊ। बाळासाहेब ठाकरे नावाच्या धगधगत्या वादळाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले नेते। शिवसेना नावाच्या झंझावाती पक्षाच्या झेंड्याखाली दोघांचंही नेतृत्व फुललं आणि वाढलं। बाळासाहेब ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा फोटो पाहिला की महाराष्ट्राचं मन आजही हळवं होतं। बाळासाहेब ठाकरेंनी पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि पुतण्या म्हणून राज ठाकरेंमध्ये कधीही भेदभाव केला नाही। दोघांनाही बाळासाहेबांनी बोटाला धरून राजकीय मैदानात पाऊल टाकायला शिकवलं। पण एकदा मात्र भूकंप झाला आणि हे दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले आणि कधी काळी मांडीला मांडी लावणारे हे नेते एकमेकांविरोधात दंड थोपाटू लागले। पण असं नेमकं काय घडलं की हे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के राजकीय वैरी झाले? पहा, 1995 साली राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची धुरा हाती घेतली। राज ठाकरेंच्या कामांचा धडाका जोरात सुरू होता। बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जात होतं। 1997 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रिय झाले। 2002 साली मुंबई मनपा निवडणुकीची जबाबदारी उद्धव यांच्याकडे सोपवण्यात आली। राज ठाकरेंसह त्यांच्या जवळच्या नेत्यांना डावलल्याचे आरोप झाले। 30 जानेवारी 2003 ला राज यांनी कार्याध्यक्ष पदासाठी उद्धव यांचं नाव सुचवलं। राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रात रंगल्या। 18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली। 9 मार्च 2006 ला राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, झेंडा जाहीर केला। तर अशा पद्धतीनं राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली आणि मग सुरू झाला ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष। हे दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसायचे, मात्र त्यांचं राजकीय वैर मात्र तसंच पेटत राहिलं। आता मात्र 2 दशकांनंतर हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले, बोलले आणि हातात हात घातले। आता येणाऱ्या महापालिका निवडणुकात हे हात आणखी घट्ट होतात का, याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।